अगदी बरोबर आहे. हे सगळं व्हायला पाहिजे. शासन देखील आता आपला कार्यक्रम पाहत आहे. या माध्यमातून शासन देखील मला खात्री आहे, की शासन याला मान्यता देईल, की हो, हे अशा प्रकारचा सर्व्हे व्हायला हवे. पण त्याला वेळ द्या ना. असं 20 तारखेची डेडलाईन ठेवली, लाखोच्या संख्येने मुंबईत येणार, त्यांनी हे मिळणार आहे का? नाही, मग सरकारने बोलायला पाहिजे ना त्यांच्याशी. बोलत का नाहीत? मला अजूनही कळत नाहीत हे त्यांचे मंत्री महोदय सगळे तिकडे जाऊन काय बोलत होते. मनोज जरांगे पाटलांचं ठाम मत आहे की आम्ही हे सगळं लिहून घेतलेलं आहे, आता हे शब्द पाळत नाहीत. ह्याचं स्पष्टीकरण बोलायला पाहिजे सरकारने. सरकारने सांगायला पाहिजे नाही आम्ही असं केलं नाही, आम्ही असं केलं. मग तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही देखील आता खासदारांना सगळ्यांना एकत्र केलं. दिल्लीमध्ये तुम्ही आवाज घेतलात. राज्य सरकार काय दूर आहे आता तुमच्यापासून? सरकारने मला निमंत्रित केलं तर विचार करू, पण मला त्यात काय आता पडायचं नाही. मी भरपूर 2007 पासून मी बाहेर पडलो आता. आणि मला सुद्धा आता म्हणजे असा विषय किचकट व्हायला लागलेला आहे. तर एकदाच सरकारने जे विद्वान लोक आहेत त्याच्यात, जे अभ्यासू लोक आहेत, मी नुसता अनुभव आहे माझा काही मी काही फार विद्वान नाही आहे, मी एक अभ्यासक आहे त्याचा. तर असं सगळ्या लोकांनी एकत्र करायला पाहिजे. एक समिती स्थापन करा आणि एकदा हे विषय लॉंग टर्म संपवायला पाहिजे. पण त्या दिवशी एक वास्तव समोर आलं, म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा संवाद जो सगळ्या चॅनलला लाईव्ह होता. त्यांनी काही जिल्ह्यांची तालुक्यांची उदाहरणं दिली जिथे सर्वेक्षण होत नाहीये, तिथे अधिकारी पोहोचत नाहीये. त्यांचा थेट आरोप होता की काही अधिकाऱ्यांना हे सर्वेक्षण करायचं नाहीये किंवा हे आरक्षण द्यायचं नाहीये आणि म्हणून त्यांचं सर्वेक्षणच नीट होत नाही. असा जर प्रकार व्हायला लागला तर काय करणार? नाही, बरोबर आहे. अशा सगळ्या अडचणी मध्ये येत असतील. हे जॉईंट एफर्ट असल्याशिवाय, किंबहुना ही इच्छाशक्ती असल्याशिवाय आणि तो टाईम स्लॉट्स असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. पण वन्स अँड फॉर ऑल म्हणजे एकदाच ह्या सगळ्या गोष्टी संपवायला पाहिजे. सारखं तेच